हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी अर्धा किलोच्या प्रमाणात खवा घेतला आहे आणि खव्याचे गुलाबजाम करणार आहे, तेही मैदा न वापरता. तर मैद्याऐवजी मी काय वापरले ते सांगतेच पुढं. तर इथे खवा खिसून घेतल्यानंतर तो अगदी सॉफ्ट होतो आणि मळायला सोपा जातो. आणि खिसून घेतल्यानंतर देखील त्याला खूप वेळ असं मळायचं, म्हणजे एकदम छान असा आपला खवा होऊन जातो. आता मी इथे मैद्याऐवजी हे गुलाबजामचं पॉकेट वापरलेलं आहे. त्याच्यामुळे गुलाबजामला आणखीन जास्त छान अशी टेस्ट येते. इथे मी हे पाकिट जे आहे ते 2 भागामध्ये करून घेतलं, म्हणजे अगोदर अर्ध चाळून त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि परत अर्ध, म्हणजे एकदम असं टाकलं नाही, जेणेकरून कुठेही गाठी वगैरे राहणार नाही. आणि छान असा आपला खव्यामध्ये मिक्स करून मळून घेतला. आता इथे नुसता खवा असल्यामुळे पटकन नाही चुरला जात. आपण हवं तर थोडंसं दूध घालू शकतो. मी इथे 1 वाटी दूध देखील घेतलेलं आहे. दुधामुळे सॉफ्ट असे आपले गुलाबजाम होतात. आता हे नुसते खव्याचे आहेत म्हणल्यावर जास्त दूध लागणार नाही. थोडंसं हाताला लावून घ्यायचं. अर्धी वाटी अशी दूध मी घेतलेलं आहे. आणि छान असा आपला उंडा मळून झालेला आहे. आता आपण याचे गुलाबजाम बनवायला घेऊया. आता आपला गुलाबजामचा उंडा मळून झाला. आता इथे मी साखर घेतली आहे. अर्धा किलो असं प्रमाण घेतलेलं आहे, कारण की आपण जे गुलाबजामचं पाकिट टाकलं होतं त्याच्यामुळे अर्धा किलोला अर्धा किलो प्रमाण. आणि गोड हवे असले तर पाक आणखीन साखर टाकू शकता, पण हे प्रमाण उत्तम आहे. आणि ते आपले गुलाबजाम तयार होईपर्यंत चाचणी तयार होईल. चाचणी होते तोपर्यंत आपण याचे गुलाबजाम बनवायचे आणि छान असे दाबून गुलाबजाम बनवायचे, जेणेकरून उडणार नाहीत. आता इथे नुसत्या खव्याचे असल्यामुळे थोडंसं जास्त दाब द्यावा लागतो, जेणेकरून हे छान असे सॉफ्ट होतात. सगळे गुलाबजाम वळून झाल्यानंतर मी चाचणीचा गॅस बंद केलेला आहे. इथे मी तेल तापत ठेवलं होतं अगोदर, आणि तेल जास्त तापवायचं नाही, कमी गॅसवरच आणि एकदम मध्यम म्हणजे स्लो स्पीडवरच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे. आता मी इथे ही चाचणी गाळून घेतली. माझ्या मुलाला इलायची आवडत नाही, त्याच्यामुळे अगदी छान अशी जाळी या गुलाबजामला सुटली आहे, बघू शकता. आता हे थोडे सर्व गुलाबजाम तळून झाल्यानंतर आपण या चाचणीमध्ये टाकून घ्यायचे आणि 2 ते 3 तासामध्येच हे गुलाबजाम अगदी सॉफ्ट होतात.